या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आहेत। उमेश, अगदी काही वेळात त्या ठिकाणी शिवसैनिक असू देत किंवा मनसैनिक पोहोचण्यास सुरुवात होईल आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना वंदन करून अभिवादन करून या युतीचा विडा हा उचलला जाईल। कसं वातावरण आहे या सगळ्या परिसरात? लागवी जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून युती सगळ्या संदर्भात जे आहे ते अधिकृत घोषणा कधी होईल याची उत्सुकता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्या नेत्यांना होणार आहे। आणि ही घोषणा जी आता काही क्षणातच होईल, म्हणजे अगदी 12 वाजेला काही वेळ राहिलेला आहे आणि ही अधिकृत घोषणा जी होणार आहे आणि ते उत्साहाचं वातावरण जे आहे आपल्याला या सगळ्या मुंबई परिसरामध्ये पाहायला मिळतं। खास करून शिवसेनेच्या आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये हा उत्साह आहे। आता आपण या स्मृतीस्थळावर आहोत जिथे बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी जे आहेत ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सोबत येणार आहेत। जवळपास 11:30 वाजता ते इथे येतील, इथे पोहोचतील आणि त्यानंतर बाळासाहेबांच्या इथे स्मृतीस्थळावर ते आधी त्यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर या युतीची घोषणा करतील। असं असल्यामुळे आता या सगळ्या परिसरामधले जे शिवसैनिक आहेत, मनसैनिक आहेत, त्या इकडे जमायला सुरुवात झालेली आहे। प्रसार माध्यमांचाही गराडा जो या सगळ्या परिसरामध्ये वाढलेला आहे। एकूणच काय थोड्या वेळामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे इकडे पोहोचतील आणि बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर महायुतीची जी घोषणा आहे ते करणार आहेत। कारण गेल्या अनेक दिवसापासून मुंबई महानगरपालिकेवरती ज्या निवडणुका लढवल्या जाणार आहेत त्यावरती जागा वाटपाच्या चर्चेचा तिढा होता, तो तिढा देखील सुटलेला असं म्हटलं जाते। त्यामुळे एक उत्साहाचं वातावरण या दोन्ही कार्यकर्त्यांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते। उमेश, आज जेव्हा युती होतीये त्या निमित्तानं ठाकरे विरुद्ध ठाकरे या पुस्तकाचा आवर्जून मला या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो। विशेष म्हणजे या पुस्तकामध्ये जे सुरुवातीलाच शीर्षक देण्यात आलेलं होतं, ठाकरे विरुद्ध ठाकरे आणि त्यांच्या सेनांच्या सावल्या, आज मात्र या सगळ्या सावल्या स्मृतीस्थळी एकवटणार आहेत। त्यानंतर 2 वेगवेगळ्या सावल्या आज जेव्हा एकत्र येतील तेव्हा मात्र महाराष्ट्राचं राजकारण एक वेगळ्या पटलावर जाईल अशी प्रत्येकानंच भावना व्यक्त केलेली आहे। अगदी पार्कातून सुद्धा आपण प्रतिक्रिया घेतल्या, त्यांचं देखील तेच म्हणणं आहे। काय वाटतं एकूणच राजकारणातला सारीपाट पाहता, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका पाहता हे किती आव्हानात्मक असेल, हे दोघांकरता किती चॅलेंज असेल? लागवी जसं तू म्हणालीस की ठाकरे विरुद्ध ठाकरे, नक्कीच हा राजकीय पटलावरती ठाकरे विरुद्ध ठाकरे गेल्या 2 दशकापासून आपण सगळे पाहतोय। मात्र आता हे ठाकरे विरुद्ध ठाकरे नाही तर ठाकरे बरोबर ठाकरे असं ते झालेलं आहे आणि आज याबाबतची अधिकृत घोषणा जी आहे ती होणार आहे आणि त्यामुळे उत्साहाचं वातावरण नक्कीच आहे। मात्र हे जे 2 दशकं गेले त्यामध्ये वेळोवेळी या दोन्ही पक्षांनी एकमेकांवरती राजकीय जे टीका टिप्पणी आहेत त्या केलेल्या आहेत। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतर परिसरामध्ये भिडलेले आपण सातत्याने पाहिलेले आणि असं असताना आता ही युतीची घोषणा होते। कारण मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचा महापौर नसावा यासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि मराठी माणूस कुठेतरी मागे पडू नये मुंबईत यासाठी आवाज दुगणा करण्यासाठी जे आहेत ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात असं सातत्याने या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते। मात्र याच कारणाला जे आहे ते महायुतीचे नेते म्हणजे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री सातत्याने खोडून काढण्याचा प्रयत्न करतात। ठाकरे ब्रँड असं काही नाहीये। या आधीच्या ज्या निवडणुकांचा तू उल्लेख केला, या निवडणुकांमध्ये देखील फारसे यश जे ते ठाकरे बंधूंना किंवा महाविकास आघाडीला मिळालेलं नाहीये। मात्र महायुती जरी या सगळ्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात संपादन करत असेल तरी मुंबई महानगरपालिका तुम्हाला आपल्या टीव्ही स्क्रीनवर नेमका डाव्या बाजूला काय जातंय हे मी तुम्हाला सांगते आणि त्यावर मला तुमची प्रतिक्रिया हवी आहे। पहा, बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत, एक पोस्टर लावलाय ज्या ठिकाणी ही पत्रकार परिषद होणार आहे त्या ठिकाणी एक पोस्टर लावलेला आहे, मध्ये बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत। डाव्या बाजूला आहे धगधगती मशाल ठाकरेंच्या शिवसेनेची, उजव्या बाजूला आहे मनसेचं इंजिन आणि मध्ये कोणाचाही फोटो नाही आहे, ना राज ठाकरेंचा फोटो आहे ना उद्धव ठाकरेंचा फोटो आहे, केवळ आणि केवळ एक फोटो आहे, बाळासाहेब ठाकरे।
नक्कीच लागवी जर आपण पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यासाठीच हे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, म्हणजे आपण याआधी जरी पाहिलं हे दोन्ही राजकीय पटलावर विरोधात असले तरी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन सातत्याने आपण कामं करतोय किंवा जी राजकीय वाटचाल आहे ती कशी असावी, याबाबतचे समीकरणं कशी असावी, आपल्याला जो जे टार्गेट पूर्ण करायचं आहे त्यासाठी आपला निवडलेला रस्ता कसा असावा, हे सगळं जर आहे आपल्याला कोणी शिकवलं असेल तर ते बाळासाहेबांनी शिकवलं. हे सातत्याने दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत नेते सांगतात. त्यामुळे जो तू फोटोचा उल्लेख करतेस तो फोटो अगदी समर्पक आहे आणि जेणेकरून कोणत्याही नेत्याची या दोन्ही पक्षाला गरज नाही. आता बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडे आहे, नेत्यांकडे, आणि तो चेहरा घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे चालणार आहेत. आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये एक जोश आणि एक उत्साहाचं वातावरण या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतंय. आणि असे समर्पक फोटो सोशल मीडियावर या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सातत्याने फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून एकूणच बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यासोबत आता उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, हे सोबत घेऊन महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हे कार्यकर्ते आता सज्ज झालेले आपल्याला दिसत आहेत. अगदी उमेश, तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेत राहणार आहोत. मातोश्रीवरून आणि शिवतीर्थावरून अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे, उद्धव ठाकरे स्मृतिस्थळाच्या दिशेनं निघणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.